हॅलो, नमस्कार. हर्षालीज वर्क लाईफ या यूट्यूब चॅनलवरती तुमचं खूप मनापासून स्वागत. सर्वप्रथम सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि त्याच्याच निमित्ताने मी तुमच्यासोबत 2 मोदकांच्या रेसिपी शेअर करणार आहेत आणि त्या तुम्हाला आवडतील ही मी आशा करते. पहिलं मी कढईमध्ये 2 चमचे एवढं तूप टाकते आणि त्याच्यातच मी अर्धी वाटी एवढं मी दूध टाकते. दुधामध्ये मी 2 वाट्या एवढ्या मिल्क पावडर टाकते. मिल्क पावडर ह्याच्या दुधामध्ये मिक्स केल्यानंतर गुठळ्या होऊ नयेत म्हणून त्या चांगलं मिक्स करून घ्यायचं. मध्ये केशर टाकून मी अर्धा तास एका वाटीत ठेवलं होतं, तेच मी याच्यामध्ये टाकते आणि 1 वाटी मी एवढी साखर टाकलेली आहे. हे छान मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मी त्यामध्ये 3 चमचे एवढे डेसिकेटेड कोकोनट टाकले आहे. तुम्ही 3 चमच्यांच्या मानाने जे घेतलं आहे ते तुम्ही अर्धी वाटीच्या आसपास एवढं घेऊ शकता. आता हे जे मिश्रण आहे ते तुम्हाला चांगलं स्टर करत राहायचं आहे कंटिन्युअसली. तर हे बघा, मी जो गॅस आहे ना अगदी कमी ठेवलेला आहे. ते फुल गॅसवरती ठेवला तर तुमचा मिश्रणाचा रंग चेंज होऊ शकतो. तर त्यामुळे गॅस जो आहे ना तो मीडियमपेक्षाही अजून थोडासा कमी एवढा ठेवायचा आहे आणि त्याला या प्रोसेसला तुम्हाला कमीत कमी 20 ते 25 मिनिट नक्की लागतील. त्यानंतर हे मिश्रण जे आहे मी ते साईडला एका प्लेटमध्ये काढून थंड करण्यासाठी ठेवलेलं आहे. त्याच्याचमध्ये मी गुलाबाच्या पाकळ्या ह्या थोड्याशा कट करून टाकते आणि त्याच्याचमध्ये मी काजू आणि बदाम मिक्स करून टाकते. काजू आणि बदामांना मी थोडंसं क्रश केलेलं आहे आणि तेच मी त्याच्यामध्ये टाकते. तेही मी खूप हलक्या हाताने मिक्स करते, म्हणजे जे काजू बदामाचे आपण क्रश केलेलं आहे त्याचे अजून जास्त तुकडे होता कामा नये. हे जे छान मिश्रण मिक्स करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मी आपल्या मोदकांचा जो साचा असतो त्याला मी थोडंसं असं तूप लावून घेतलं आणि त्याच्यामध्ये मी जे आपण क्रश केलेले काजूचे आणि बदामाचे जे तुकडे आहेत ना ते टाकून हे मिश्रण मी त्या मोदकाच्या साच्यामध्ये टाकून त्याचा छान असा मोदक बनवलेला आहे. ह्याला खूप जास्त सामान किंवा खूप जास्त पदार्थांची गरज लागत नाही आणि अगदी सोप्या पद्धतीने आपले हे मलाई मोदक अगदी रेडी होतात आणि तुम्ही बघू शकता हे दिसायलाही किती सुंदर दिसतात. गणपती बाप्पांना असा प्रसाद नक्कीच आवडेल. तर एकदा हे या प्रकारचे मोदक करून बघायला खरंच काही हरकत नाही. आणि त्यानंतर आता आपण दुसऱ्या प्रकारचे जे मोदक बनवणार आहोत ते म्हणजे ओरिओ बिस्किटचे. तर ओरिओ बिस्किटचे लहान मुलांचे खूप फेवरेट असतात, पण त्याला या रूपात जर तुम्ही मोदक म्हणून जर प्रसाद म्हणून आलेल्या छोट्या मुलांना जर दिले तर ते त्याहीपेक्षा खुश होतात. काहीतरी इनोव्हेटिव्ह आयडिया म्हणून ह्या प्रकारचे मोदक मी ट्राय केले होते. बनवण्यासाठी मला 15 मिनिट लागले, पण ते अगदी 10च मिनिटामध्ये संपले. त्याची क्रीम मी बाजूला काढून घेतलेली आहे. साईडला जी मी क्रीम काढून घेतलेली आहे तर त्याच्यामध्ये मी 2 चमचे एवढी मिल्क पावडर टाकते, कारण आपल्याला जे क्रीम जे आहे ना ती ऑलरेडी खूप जास्त स्वीट असते, त्याच्यामुळे जास्त काही साखर वगैरे खूप साखर टाकण्याची गरज नाही. तर त्यामध्ये मी जे ऑप्शनल असं तूप आहे ते टाकलेलं आहे, तुम्ही नाही टाकलं तरी चालतं. साईडला मी ओरिओ बिस्किटचा जो मिक्सरमधून ओरिओ बिस्किट्स पूर्ण बाहेर काढून त्याची असं पिठी साखर एवढं एकदम फाईन पीठ करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये जे बघा मी जी आपली क्रीम आहे त्याच्यामध्ये मी 2 चमचे एवढे साखर बारीक करून पिठी साखर त्याच्यामध्ये टाकते आणि 2 चमचे एवढं मिल्क. आता हे मिश्रण जे आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला जर थोडंसं पातळ वाटलं तर त्याच्यामध्ये मी 2 चमचे एवढे डेसिकेटेड कोकोनट जे असतं तर मी ते टाकलेलं आहे. मिक्स करून घ्या आणि त्याला 5 मिनिट वगैरे साईडला ठेवून दिलं ना तर तुमचं जे डेसिकेटेड कोकोनट त्या दुधामध्ये किंवा क्रीममध्ये जे मॉइश्चर असतं ते शोषून घेतं आणि तुमचं असं छान असं मिश्रण रेडी होतं. आता हे जे आपली फाईन पेस्ट आपण बिस्किटची करून घेतली होती त्याच्यामध्ये हार्डली 2 ते 3 चमचे एवढं दूध टाकते आणि ते मस्त असं मिक्स करून घ्यायचं. बिस्किट जे असतं तर त्याच्यामध्ये ऑलरेडी थोडंसं ऑइलचा कंटेंट असतो आणि दूध आणि त्याचं मिक्स एकत्र केलं की त्याचा घट्टसा गोळा लगेच बनतो आणि ते जे मिश्रण असतं ना त्याला जास्त काही आपल्याला खूप पाणी किंवा दूध वगैरे टाकण्याची गरज लागत नाही. तुम्ही बघू शकता की ते इझिली ते बाइंड होतं आणि आपल्या हातालाही बिलकुल चिकटत नाही. हे मिश्रण खूप जास्त पातळ करू नका, अदरवाईज जे मोदक आहे ना त्याचा जो आकार असतो ना तो बिघडू शकतो किंवा बदलू शकतो. एकदा आपण ते मोदक बनवून साईडला ठेवले की ते
असे पागळल्यासारखे होऊ शकतात. तर तसं न व्हावं म्हणून कमीत कमी दुधामध्ये जेवढं मळता येईल तेवढं तुम्ही बनवा. आणि तुम्ही बघा 5 ते 10 मिनटानंतर आपलं जे क्रीमचं जे मिश्रण आहे ते कशा छान पद्धतीनं रेडी झालेलं आहे. तर अशा पद्धतीनं आपला जो साचा आहे मोदकांचा, तर त्याच्यामध्ये असं मी खूप दाबून दाबून हे बिस्किटांचं जे लेयर आहे ना ते खूप छान पद्धतीने लावून घेतलेलं आहे. आणि त्याच्याबरोबरमध्ये आपली जी क्रीम आपण रेडी केली होती तर ती टाकून घेतो आणि मस्त असं त्याला दाबून घ्यायचं आणि मोदक आपला रेडी होतो. हे मोदक तुम्ही खरंच तुमच्या मुलांना जर फक्त दाखवले ना तर ते दाखवून आपण अजून गणपती बाप्पांच्या पुढे ठेवण्याच्या अगोदर संपतील याची मी गॅरंटी देऊ शकते. कारण माझ्या मुलांचे रोजचं ठरलेलं होतं की रोज माझ्या फ्रेंड्सला आरतीला बोलवायचंच आहे. आणि आरतीला बोलवल्यानंतर रोज वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे त्यांना एक इनोव्हेटिव्ह काहीतरी आयडिया समोर दिसले ना ते मुलं खूप जास्त एक्सायटेड होतात. तुम्ही एकदा नक्की ट्राय करायला काहीच हरकत नाही. आज गणपती बाप्पांचा विसर्जनाचा दिवस आहे आणि त्या दिवशीही मोदक करायला काहीही हरकत नाही. बघा मोदक दिसायला किती सुंदर दिसतो आणि खरंच खायलाही खूप छान होतो. ज्यांना असं कडवट आहे म्हणून ओरिओ बिस्किट्स आवडत नाहीत, पण हे मोदक खूप आवडतील कारण आपण त्याच्यामध्ये थोडं साखरेचं प्रमाणही वाढवलेलं आहे. हे दोन्ही प्रकारचे मोदक किती सिंपल आणि साध्या सोप्या पद्धतीने होते. त्यामुळे तुम्हाला करायला काहीच हरकत नाही. मला ही रेसिपी बनवून झाल्यानंतर मला कमेंटमध्ये नक्की कळवा की तुम्हाला आवडली का, किंवा तुमच्या घरातल्या लोकांना कशी वाटली ही मोदकांची रेसिपी. चला भेटूया अजून अशाच खूप छान रेसिपीमध्ये आणि खूप छान व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांनी गणेश विसर्जन खूप छान पद्धतीने एन्जॉय करा आणि मस्त राहा. थँक्यू.